ॲक्च्युली ह्याच्यावरून अंदाजच येत नाही हा रंग कसा आहे. आता महत्त्वाचं डिस्कशन होणार आहे. हॅलो, आज मी व्लॉग शूट करायचं ठरवलं आहे. खूप महिन्यांनी, मला वाटतं ऑलमोस्ट वर्षांनी मी व्लॉग शूट करते यूट्यूबसाठी. आणि ऑफकोर्स ओकेजन आहे गणपती बाप्पा. माझ्या घरी 11 दिवस गणपती असतो आणि आता सध्या डेकोरेशनचं काम सुरू होणार आहे, मखर बनवण्याचं काम सुरू होणार आहे. तर खूप आधीपासून मला वाटत होतं की या प्रोसेसचा, या सगळ्या कामाचा आपण एक व्लॉग बनवावा आणि तो आपल्या यूट्यूबवर असावा. पण फॉर सम रिझन्स ते पॉसिबल नाही झालं. आधी अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी विकत आणायच्या आहेत. सगळं शून्यापासून सुरुवात आहे अगदी. आणि ऑफिस असल्यामुळे फक्त संध्याकाळी वेळ मिळतो आहे. आणि आता 2च दिवस उरले आहेत. लगेचच परवा पहिला दिवस आहे, गणपती बाप्पा येणार आहे. सो आय होप सगळं व्यवस्थित होईल तोपर्यंत. ब्राऊन कलर पाहिजे आपल्याला आणि मला दिसत नाही आहे. एक डार्क ब्राऊन मिळाला आहे. दरवर्षी आम्ही मखर घरी बनवतो. पप्पांनी या लाकडाच्या फ्रेम्स तयार केल्या, ज्यामुळे एक बेसिक साचा तरी हातात आला. आम्ही विचार केला की वाड्यासारखं दिसणारं काहीतरी बनवू, म्हणजे ब्राऊन कलरच्या भिंती, पडदे आणि येल्लो कलरचे लाईट्स. असं म्हणजे ब्राऊन आणि येल्लो ही कलर स्कीम डोक्यात होती. सो आम्ही पहिल्यांदा हे फ्रेम्सला व्हाईट कलरचे पडदे लावून घेतले. माझी बहीण ॲक्च्युली आत्ता घरी नाही आहे, ती साऊथ आफ्रिकेला गेली आहे एका कार्यक्रमासाठी. सो सध्या आमच्या दोघांच्याच डोक्याने ज्या काही चालल्या आहेत त्या गोष्टी चालल्या आहेत. आणि ही आहे आमची फ्रेम रेडी. म्हणजे हे असं हां, करा थोडं पप्पा, हे खूप छोटं आहे. होतं गेला बरोबर, पण त्याचं डबल करताय ना आता. ठीक आहे, हे एक काम सक्सेसफुली झालेलं आहे. दिसतंय? हो दिसतंय. हात आणि ते दिसतंय, तू नाही दिसत. आत्तेला माझ्या शूट करायला लावलंय मी. सगळ्यांना कामाला लावायचं. माझं ऑलमोस्ट हे होत आलं. तर मी असं सांगत होते माझ्या घरी की आमचं कपाट आम्हाला बाहेर ठेवावं लागतं अर्धं. तर यावर्षी मी जिम वगैरे करते, तुम्ही बघितलंच असेल तर. ते कपाट अख्खं मी खांद्यावर उचलून ठेवू शकते बाहेर, एवढं. पण आपण असं नाही करत. ऐक, डॅमेज कंट्रोल. माझी आई कामावरून आलेली आहे, जातात आणि आमचं काम चालूच आहे. ॲक्च्युली ब्राऊन हा आम्हाला खूपच लाईट वाटतोय, जरा खूपच, म्हणजे तो दिसतोय वेगळा आणि तो लावल्यावर वेगळा येतोय. सो आता आम्ही ब्लॅक कलर आणतो आणि मिक्स करून लेट्स सी, बघूया. मी वाट बघते हे कलर ह्याच्यात ओतायची, मिक्स करायची. आणि व्हिडिओ आई शूट करणार आहे. आई माझं माईक कमी पडेल काय हा? बस होईल एवढ्या सगळ्याला. आता आपण ब्लॅक ॲड करूया. मला काय अंदाज येत नाही आहे, बघूया आपण कसं होतं. आता जे होईल ते आपलं. नाव लिहू काय? ही काळा झाला पूर्ण. ही हिरवा कलर का झाला? पण हिरवा रंग झाला, काळा आणि चॉकलेटी हिरवा होतो. हिरवा नाही पप्पा, मला हिरवा नाही द्यायचा आहे. पण हे असं रंगसंगती मला माहीत कशी नाही. माझे एलिमेंटरीचे सगळे लोक हसत असतील माझ्यावर. जो मगाशी ब्राऊन कलर आणला तो परत आणणार आहे आणि आम्ही परत तो त्याच्यात टाकून बघणार आहे. आणि ब्राऊन आणि ब्लॅक ग्रीन होतात हे मला का लक्षात नाही आलं. आणि आय डोंट नो, हे मला कळत नाही आहे कसं दिसतंय. आय होप यू कॅन सी दिस. हाऊस होती मला खूप कलर रंग मी रंगवणार म्हणून. मी रंगवणार आहे अजून पण रंग कोणता, कलर विच कलर येईपर्यंत मी आपलं असंच परत आणला आहे ब्राऊन कलर. तो परत मिक्स करून बघूया. एक्सपेरिमेंट करून बघायचं म्हणजे कसं. मी आता मेहंदी बनवली आहे याची.
आणि भरपूर पसारा पण या पार्टला तर सगळे रंग मारून झालेत. चांगलं वाटतंय. छान आहे छान आहे, मिलिटरी कलर आहे मिलिटरी कलर आहे असं म्हणून पप्पांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं आणि मी सटासट सगळीकडे कलर मारायला घेतला, कारण आमच्या हातात वेळ खरंच खूप कमी होता. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग आणि मला वाटतं की इट टर्न्ड आउट प्रिटी गुड. क्वाईट हॅपी अबाउट जे काय झालं आहे. आगमनं चालू आहे त्यामुळे मस्त बेंजोचे आवाज येत आहेत घराला. कलरचं काम झालेलं आहे, मेन महत्त्वाचं काम जे मी करत होते. हात पण आपले खराब झालेले आहेत. 4-5 तासांच्या प्रिपरेशन नंतर आता आम्ही फायनली सगळं उभं करायचं ठरवलं. दरवर्षी गणपती बाप्पा येणार ह्याचा आनंद तर असतोच, पण त्याचबरोबर यावर्षी डेकोरेशन काय करायचं ह्याची एक्साइटमेंट खूप जास्त असते आणि ही प्रोसेस मी दरवर्षी खूप एन्जॉय करते. आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट पार्ट्स ऑफ माय लाईफ. बेसिक आमचं झालेलं आहे. बेसिक नाही, ऑलमोस्ट सगळं झालं आहे. फक्त असं फिनिशिंग टचेस बाकी ते उद्या होणार आहेत, कारण आता 12 वाजलेत ऑलरेडी. उद्या ऑफिस आहे. पप्पांनी मग अशी टेबलमध्ये एक लाईट चिमटवलं आहे. सो आता आम्हाला भीती वाटते की त्या एका बल्बमुळे बाकीचे सगळे बल्ब बंद करतील. बघू बघू कसं दिसतंय. नाईस. मला सकाळी सुचलं तिकडे गेलो तेव्हा शरद करायचे. म्हटलं काय करूया म्हटलं बॉल करेल. मला आहे बघितलं तर मला मी समजलं कापू शकतो मी याला. घरी आणलं की कापलं. नेमकं आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, मला घरी यायला उशीर झाला आणि दिवसभर आज माझं लक्ष फक्त घरी होतं की डेकोरेशन करायचं राहिलं आहे. आणि घरी आल्यानंतर हे बघून खरंच खूप छान वाटतं आहे आणि अजून काम करायचं बाकी आहे. आय नो. कट केलेली बॉल. ही माझी बहीण आफ्रिकेवरून आज घरी आली आहे. दिवा झिंगाला आला झिंगाला आला. आणि हे आम्हाला व्हिडिओज दाखवते सगळे तिचे सिंह वगैरे तिने बघितले. आणि हिच्याशिवाय आम्ही एवढं सगळं काम केलेलं आहे. पप्पा बाजूला मधून आल्या आल्या लगेचच मी कामाला सुरुवात केली. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला ते लगेच दिसतील आणि इट विल हेल्प मी. आमच्याकडे ही 2 वर्षापूर्वी घेतलेली थोडी पानं शिल्लक होती, सो आम्ही विचार केला की ती वापरूया. असं जरा इकडे लावलं तर बरं दिसेल. ही पानं ॲड केल्यानंतर डेकोरेशनचा लुक एकदम चेंज व्हायला लागला. साधारण हे बघून मला एच्या मामावाल्या नाटकातल्या सेटची आठवण येते. दिव्याला अजून एक आयडिया आली आहे. ही आमच्याकडे गेल्या वर्षीची फुलं होती, ती आता आम्ही इथे परत लावतोय. रिसायकल. इट्स लुकिंग नाईस ॲक्च्युली. बापरे, मला वाटलेला हा कलर कसा दिसेल, बट इट्स लुकिंग व्हेरी नाईस. आता मला तर ओके वाटतं. दिव्या हे आम्हाला आधीपासूनच माहिती होतं. शटअप. प्रकारे आमचं काम झालेलं आहे. इट्स लुकिंग रिअली नाईस. It's because I came and added the flowers and everything. गेट लॉस्ट. परत जा साऊथ आफ्रिकेला, आता तुझं काम झालंय. फायनली आमचा मखर रेडी झाला आहे आणि वी आर ऑल सेट टू वेलकम गणपती बाप्पा. आय एम सो ग्लॅड की मी हा व्लॉग शूट केला आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे. आणि येस, लाईक करायला विसरू नका. आणि हिअर कम्स गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.